यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी। अजित पवारांच्या निधनानंतर एकीकडे मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे पक्ष एकत्रित करण्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरच पवार कुटुंब एकत्र बसून घेणार आहे। दोन्ही पक्ष एक करण्याबाबत लवकरच पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेण्याची शक्यता आहे। शरद पवार याबाबत अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून। रुपाली, काय याबाबतची अधिक माहिती आहे? महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर खरं तर दोन्ही राष्ट्रवादीमधला जो जवळपणा आहे तो आपल्याला जवळीक त्यांची आपल्याला पाहायला मिळालेली होती। आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहिलं पुण्यामध्ये सुद्धा तर अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या गाठीभेटी चालू होत्या आणि याच गाठीभेटींमध्ये दोन राष्ट्रवादी आता एकत्रित येऊन काम करणार असल्याची चित्र आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अकाली निधन झालेलं आहे, अपघाती निधन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आता दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्यासंदर्भात जो मुख्य निर्णय असेल तो सगळे पवार कुटुंबीय जे ते एकत्रित बसून घेणार आहेत आणि लवकरच खरं या संदर्भातला निर्णय होईल। कारण की आपण पाहतो की शरद पवार आणि सर्वच पवार कुटुंबीय जे ते सध्या पुण्यामध्ये आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर पुढच्या ज्या सगळ्या विधी आहेत त्या खरं तर सुरू आहेत आणि त्याच्या परिस्थितीमध्ये लगेचच खरं हा निर्णय होणार नाही। मात्र येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती सगळे पवार कुटुंबीय एकत्रित बसून निर्णय घेणार आहेत आणि शरद पवार यांचा हा अंतिम निर्णय खरं मानला जाणार आहे। आपण पाहिलं तर पक्ष एकत्रित येण्याच्या संदर्भामध्ये आधीच खरं तर अजित पवार यांच्या सोबत शरद पवार या आधी अशा हालचाली सुरू होत्या, मात्र आकस्मिक अजित पवार यांचं जाणं आणि त्या धक्क्यातून आता राष्ट्रवादीचे दोन्ही परिवार सावरणं हे सुरुवातीला आव्हान असेल आणि त्यानंतरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबतचा निर्णय होईल। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करण्याबाबत पवार कुटुंब एकत्र बसून लवकरच निर्णय घेणार आहे। तर विद्या प्रतिष्ठानचे संचालक किरण गुजर याबाबत काय म्हणालेत बघा। एक साथ आने की बातें वापस जोर पकड़ रही है। आप काफी करीब रहे हो पवार परिवार के, क्या बताना चाहोगे इस मौके पर? होना चाहिए। अजित दादा की अंतिम इच्छा थी कि सब एक हो। अजित दादा की अंतिम इच्छा थी कि सब एक हो। धन्यवाद।